आई नका काळजी करू आणि काही वाटलं ना तरी प्लीज मला लगेच कॉन्टॅक्ट करा, मी इथेच आहे. शुभ्रा याला असं इतकं खचलेलं पहिल्यांदा पाहिलंय ग मी. सगळ्यांना आनंद देणारा माझा नवरा असा सुन्न होऊन बसलाय. अगं मी किती आनंदात होतो माहितीये कालपर्यंत. यांच्या पावभाजीच्या गाडीवरती लोक यायचे, पावभाजी खाऊन खुश व्हायचे आणि अतिशय आनंदाने घरी यायचे. आणि आज त्यांना असं बघून ना जीव तुटतोय ग माझा. आई असं कसं चालेल? तुम्ही स्वतःला सावरायला नको का? सरांना कोण सांभाळणार? ओ काका काका, मला त्या दिवशीची खोबऱ्याची वडी द्या ना. थांबा देतो. हो मी निघते, तुम्ही प्लीज काळजी घ्या. काही वाटलं तर कळवा आई. आणि घे. तू बेसाळखोर आहेस, बेसाळखोर. तुझ्या हाताला ना किडे पडतील, किडे. काय झालं? तुला खाऊ हवाय का बाळा? थांब मी घेऊन येते. हा हे घे, हे घे. घरी जाऊन खाशील. हो तुम्ही आधी बसा बरं इथे बसा. काय होतंय? काय होऊन बसला असावरी. गेली कित्येक वर्ष इतक्या लोकांना या हाताने खायला घालून आनंद दिलाय मी. काय करून बसलो मी. स्वतःचीच लाज लाज वाटते. इतकी वर्ष या व्यवसायात आहे मी, तरी मला कळलं कसं नाही की त्या मसाल्यामध्ये भेसळ आहे. एवढ्या सचिवाला खायला घातलं मी, ते स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही असावं. बरा आहे तो मुलगा आता, नका चिंता करू तुम्ही. हे बघा ऐका माझं, सगळं ठीक होईल. सगळं ठीक होईल. कधीच शोधतोय यार माझं डायमंड कफलिंग, मिळत नाहीये मला. शुभ्रा, एकही गोष्ट जागेवर का नाही ठेवत तू? तू कुठे होतीस? होतं एक काम. तिकडे बघितलं मी, नाहीये तिकडे. गोष्टी जिथल्या तिथेच असतात सोहम, फक्त तुला दिसत नाहीत. आणि मी तुला सांगितलं होतं ना सोहम, एवढ्याशा गोष्टीवरून त्या बॉयच्या नोकरीवर येऊ नकोस. सोड ना आता, जे झालं ते झालं. ठीक आहे. शुभ्रा, थँक्स. वेलकम. आता घालते आणि जा कुठे जायचंय तिथे. अरे यार खूप उशीर झाला. सोड आता, नाही जात मी. अरे का? म्हणजे एवढा नाही झालाय उशीर, जाऊ शकतोस तू. नाही नको, आता मूड गेला माझा. छोट्या छोट्या गोष्टीवरून मूड जात असतो सोहम यार तुझा. आता तू आली आहेस ना, मस्त घरीच जेवूया. ठीक आहे, मग मी जेवण गरम करते आहे ते, आणि पटकन वरण भाताचं कुकर लावते. बरं झालं जात नाहीये, तसंही पोट वगैरे दुखायचं. हे बघ, हे बाहेरचं खाऊन पोट खराब होतं नाही, सगळे मिडल क्लास कॉन्सेप्ट आहेत. मी म्हटलं मला घरी जेवायचंय, घरचं जेवायचंय असं नाही म्हटलं मी. अरे सोहम, इतकं सगळं करून ठेवलंय, ते सकाळचं सगळं फुकट नाही का जाणार? ऐक ऐक ऐक,
तू ते जेवण गरम कर, मी बाहेरून काहीतरी मस्त चमचमीत मागवतो. म्हणजे तू केलेलं जेवणही फुकट नाही जाणार आणि आपलं डिनरही चमचमीत होईल. काय? चल पटकन ऑर्डर करतो आणि चेंज करून येतो मी. ओके. हॅलो. हा हॅलो आई, कशा आहात? सर कसे आहेत? अगं मी बरी आहे, पण हे ना आत्ताशी झोप लागली आहे त्यांना. फारसं बोलले नाहीत काय ग, पण 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 काय आई? झालं प्रकरण फार मनाला लावून घेतलंय ग ह्यांनी. उद्या ना नीट बोलेन मी त्यांच्याशी, समजावून सांगेन त्यांना. आई ऐका, काहीही झालं तरी प्लीज मला लगेच फोन करून कळवा हा सगळं. हो ग बाळा, तुलाच फोन करेन, आणखीन कोणाला करणार. काळजी नको करूस तू आमची. हो आई. अगं आई, बाकी काय म्हणतेस तू? जेवण वगैरे झालं का? हा? हो म्हणजे फारशी भूक नव्हती, पण खाऊन घेतलं थोडस. मी उद्या येऊन भेटते तुला, तुझ्यासाठी साडी आणायला जाऊया. तसंही मला साडी घ्यायचीच होती अगं तुझ्यासाठी आई. हे मध्येच काय काढलं साडीचं तू? पण तुला एक सांगू का शुभ्रा, तू अगं करतेस ना, मला खरंच खूप आवडतंय. किती आपुलकीचं वाटतं ना, तू मला अगं आईच म्हणत जा. बाबा कसे आहेत? आणि तुझ्या तोंडून बाबा ऐकल्यावरती किती बरं वाटेल माहितीये यांना. खूप आनंद होईल. बरं मग उद्या मी नक्की भेटते तुला, आपण जाऊ खरेदीला. अगं पण ह्यांना एकट्याला सोडून कशी येणार मी खरेदीला बाळा? ठीक आहे, मग बाबांची काळजी घे तू, भेटूया. हो नक्की घे. तू नको काळजी करूस. आणि एक सांगू का शुभ्रा, आजपासून ना तुम्हाला अगं आई आणि यांना बाबा म्हणायचं. हा, खूप बरं वाटेल आम्हाला. हो आई, ठेवते. हा हो ठेवते. हा अरे सोहम, ते जेवण गरम झालं का बघायला आलो होतो. होतच आहे, मी बाकीची तयारी करते. हिचा फोन तर लॉक आहे. नक्की कोणाशी बोलत होती? आईशी की? सोहम, तू ऑर्डर दिलीस का? तुला काय हवं होतं त्याची? हो, मी फ्राईड राईस मागवला, येईलच आता. बर. मी एक काम करतो, कुठे पोचलाय चेक करतो. हा येस. अरे माझा फोन आलंच. अगं बाई, कणकण आहे की काय यांच्या अंगात? दिवसभर वणवण झाली आहे. खाऊ नकोस, ते खाऊ नकोस, ते खाऊ नकोस. हो काय झालं? वाईट स्वप्न पडलं का तुम्हाला? थांबा थांबा, पाणी घ्या आधी. घ्या, हे घ्या. शांत व्हा बघू. घ्या, शांत व्हा. झोपा तुम्ही. या झोपा. अहो सगळं ठीक आहे, काही होणार नाही. हा तुम्ही झोपा. हा
भैया ये कितने को दिया रे? 20 रुपये. अगं बाई 20 रुपये. ए थांब, कुठे चालला? अगं ते आपलं चल दादा बहिणीच्या घरी जाऊन भेटूया. कशाला? कशाला काय, त्यांचा मूड खराब होता ना काल, जाऊन भेटूया की जरा. पण असं मध्येच कसं भेटणार? काहीतरी कारण सांगावं लागेल ना. शेजाऱ्यांना भेटायला काय रे कारण लागतं? हा, तू उठसूट जात असतोस आणि आता मी म्हणते तर नाही म्हणतोस. चल म्हणलं ना. काहीतरी मधू कारण लागेल ना. त्यांच्या हातचं काहीतरी खावंसं वाटतं असं सांगूया त्यांना. करेक्ट मधू, मला नेहमीच ना बॉसच्या हातचं काही ना काही खावंसं वाटतं. नाही, बॉसच्या हाताला चव आहे. आणि तुझ्या बायकोच्या हाताला? असं बोललो? तुझ्या हातच्या माराला चव आहे. चल ग सुनीता चल. नाही बाई मी नाही येत, तुम्ही जावा. असं कोणाच्या बी घरी जायचं वय हा, आणि जाऊन असं हावऱ्यासारखं खायला मागायचं? मला नाही यायचं, जावा तुम्हीच. आपल्या दादा वहिनींचं घर येते, त्यांचं हातचं खाऊन बघ, दिवस कसा जातो बघ तू. मग चल. नाही नाही मी नाही येत. चल वहिनी चला. हे बॉसच्या काय हातचं बाई, टेस्ट हात- चल ये. दादा वहिनी येऊ का? कोण ग? अगं मधू, सुनीता या. वहिनी मी पण आलोय. अरे ये ये. बॉस बॉस बॉस. हा दुडू दुडू दुडू. काय बरं आहे? काय आज सकाळी सकाळी भांडण झालं म्हणून आलो. हो का? अरे कोणाशी भांडलास? नाही म्हणजे आपापसातच भांडलो. म्हणजे मला मधू म्हणाली की इथे सगळ्यात उत्तम उपमा कोण बनवतो. मी म्हटलं बॉस. तू ती ऐकायलाच कबूल नाही, म्हणून मी या दोघांना इकडे घेऊन आलो. बॉसच्या हातचा बेस्ट उपमा खायला मी अण्णा आणलंय इथे. बॉस दाखवून द्या, मंग्या कधी रॉंग नसतो. हो का? एवढंच ना? चला मी पटकन उपमा करते हा सगळ्यांसाठी. नाही नाही आम्हाला दादांच्या हातच खायचंय. हा हा. अरे असं काही नाही, मासावरी माझ्यापेक्षा छान उपमा बनवते. तिच्या हातचा खाल ना, माझ्या हातची चवच विसरून जा. बॉस मी तुमच्या बाजूने भांडतोय, मंग्या काही इज्जत का सवाल आहे? असं काय करताय? आमच्यासाठी बनवा ना. म्हणजे आमच्यासाठी सुद्धा 5 स्टार सारखा उपमा खायला कधी मिळणार? बनवा ना. वय वय दादा, अहो बनवा ना. हा दादा बनवा ना बनवा ना. अहो एवढं सगळे सांगतायत तर करा ना तुम्ही. ठीक आहे, बनवतो. हा मधू तू बस इकडे. हा, आणि खाऊन झाल्यानंतर शिकून घ्या. तू शिकून घे काहीतरी दादांकडून. तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाही येत ना, म्हणून त्रास होतोय तुम्हाला. तुम्ही थांबा, मी करते उपमा. कुठं चाललास? कशाला नवरा बायकोंच्या मध्ये पडायस? वहिनी आहेत ना दादाला सांभाळून घ्यायला. अहो काय आहे? अहो असं खचून कसं चालेल? आयुष्य म्हटल्यावरती चढ उतार असणारच ना. हो ना? पण एकमेकांची साथ असेल ना तर मार्ग सापडतो बघ. आणि आपण आहोत ना एकमेकांसाठी. पण माझ्यामुळे तुला त्रास होतोय ग असावरी. अहो काय बोलताय तुम्ही? असा विचार सुद्धा करू नका तुम्ही. हे बघा, आपण दोघांनी मिळून एक स्वप्न पाहिलं होतं, हो ना? त्यासाठी आपण कष्ट करायला लागलो होतो, पण आता काय करणार, अडचण आली.
एक प्रसंग घडून गेला, पण परमेश्वरांनी आपल्याला पार नेलं की नाही सुखरूप? हो की नाही? नेलं ना. मग का तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेताय? तुम्ही का पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करताय? असं नका करू आहे. बघा, सतत असं मागे वळून बघितलं ना तर पुढचा मार्ग नाही सापडत. गेलं ते झालं. तुम्ही एक विचार करा. बघा, छोटस का होईना, पण आपलं, तुमचं, माझं एक हॉटेल आहे. तिथे तुम्ही आणि मी आपल्याला आवडतील ते पदार्थ लोकांना करून खाऊ घालणार आहोत, त्यांना तृप्त करणार आहोत, आणि त्यांच्या आनंदात आपण नव्याने स्वतःचा आनंद पाहणार आहोत. मग त्यासाठी आपल्या अन्नपूर्णासाठी दोघांना उभं राहायला पाहिजे ना ठामपणे. मला एकटीला कसं करता येईल सगळं? सांगा ना तुम्ही. तुमच्याशिवाय कसं करू मी? तुम्ही असाल पाहिजे ना बरोबर माझ्या. मी आहेच ग असं. तुला सोडून कुठे जाणार मी? तुझ्याशिवाय मला काही जमतं का? मलाही तुमच्याशिवाय नाही जमणार काही. मी आहे ना तुमच्या सोबत. आपण आता ना एक काम करूया. आपण आता ना पटकन आवरूया आणि आपण अन्नपूर्णाला जाऊया. पण मी तुम्हाला सांगते, आपण आज अजिबात त्या रिक्षाने नाही जायचं. खूप महाग पडते रिक्षा. आपण बसने जाऊ. नाही, आपण नाही. तू जा. नाही, मला अजून एखादं काम आता बघायला हवं. हे बघ, आपल्या स्वप्नातलं अन्नपूर्णा आपल्याला पूर्ण करायचं असेल ना तर खूप खूप पैसे लागतील. त्यासाठी मला अजून एखादं दुसरं काम बघावं लागणार. हे बघ, असावरी आपल्या स्वप्नासाठी मला हे करावं लागणार आहे. एक काम करूया, मी पटकन सगळ्यांसाठी उपमा बनवते. तुम्ही तो थोडासा खा, तुम्हाला जरा बरं वाटेल. मग आपण लगेच निघूया. चला 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 या. घरी बायकोच्या हातचं खाऊन आणि तिची कटकट ऐकून कंटाळा आला असेल तर आमच्याकडे नक्की जेवायला या. तुमच्या बायकोपेक्षा उत्तम जेवण येथे मिळेल. आईच्या हातची चव बायकोच्या हाताला नाही असं वाटत असेल तर इथे जेवायला या. नुसतं अभीज किचन करून काही होत नाही. येस सर. आपलं रेस्टॉरंट जर का चालायला हवं असेल, जर भरपूर कस्टमर हवे असतील ना, स्ट्रॅटेजीज कराव्या लागतात, आयडियाज कराव्या लागतात. हे बघा, तुमच्या बायकोपेक्षा उत्तम जेवण इथे मिळेल. कसं वाटलं? आता हे वाचून कोणाला यावंसं नाही वाटणार सांगा? प्रत्येकाला आपल्या घरापेक्षा चांगलं जेवण हवं असतं ना. तुम्ही बघा आता कशी कस्टमरची लाईन लागणार आहे इकडे. सर, बाहेर खूप गर्दी जमली. बाहेर लावलेले तुमचे बोर्ड वाचून सगळे. घ्या, याला म्हणतात हुशारी. मी आता त्यांना तेच सांगत होतो. बोर्ड वाचून ना कस्टमरची लाईन लागणार आहे. नो 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 सर, कस्टमर नाही सर. सर, बाहेर बायकांचा मोर्चा आलाय आणि सगळेजण खूप चिडले. तुम्हाला मारायला येतात सगळेजण. काय मोर्चा आलाय? तू जा ना, त्यांना थांबव, बाहेरच थांबव. आत यायला देऊ नकोस. ओके. जा लवकर जा. काय झालं मॅडी? कोण आहे सोहम कुलकर्णी?